कोल्हापूर महापालिकेच्या सर्व शाळांचं स्ट्रक्चरल ऑडिट पूर्ण करावं अशा सूचना अतिरिक्त आयुक्त राहुल रोकडे यांनी दिल्या। शहरातील पूर परिस्थितीमध्ये करायच्या उपाययोजनांबाबत आज महापालिकेत आढावा बैठक झाली, त्यावेळी त्यांनी अधिकाऱ्यांना मार्गदर्शन केलं। कोल्हापूर महापालिकेच्या वतीनं पूर परिस्थितीमध्ये करावयाच्या उपाययोजना आणि तयारीबाबतची आढावा बैठक प्रशासक के मंजुलक्ष्मी यांच्या सूचनेनुसार आयुक्त कार्यालयात घेण्यात आली। कोल्हापूर महापालिकेच्या सर्व शाळांचं स्ट्रक्चरल ऑडिट पूर्ण करावं अशा सूचना यावेळी अतिरिक्त आयुक्त राहुल रोकडे यांनी दिल्या। पावसामुळे शहरात जिथं जिथं खड्डे पडले आहेत ते तातडीनं मुरमाद्वारे दुरुस्त करावेत असं त्यांनी सांगितलं। शहरातील धोकादायक इमारतींमध्ये कोणीही राहणार नाही याची दक्षता घ्यावी। धोकादायक इमारती रिकाम्या करण्यासाठी आवश्यक तिथं पोलीस बंदोबस्त घ्यावा अशा सूचना त्यांनी सर्व उपशहर अभियंत्यांना दिल्या। शहरात डेंग्यू रुग्णाची संख्या वाढू नये यासाठी आवश्यक त्या उपाययोजना कराव्यात असं त्यांनी स्पष्ट केलं। डेंग्यूचे रुग्ण आढळणाऱ्या भागामध्ये औषध आणि धूर फवारणी करावी। शहरातील पाणीपुरवठा सुरळीत राहण्यासाठी उपजल अभियंता आणि शाखा अभियंता यांनी भागामध्ये फिरती करावी। निवारा केंद्रामध्ये सर्व सुविधा सुरळीत करण्याबाबतची तपासणी प्रभाग क्षेत्रीय अधिकारी आणि उपशहर अभियंता यांनी करावी असं त्यांनी सांगितलं। ज्या होर्डिंगचं स्ट्रक्चरल ऑडिट झालेलं नाही असे होर्डिंग्स तातडीनं उतरवून घेण्याच्या सूचना इस्टेट ऑफिसरांना देण्यात आल्या। यावेळी अतिरिक्त आयुक्त शिल्पा दरेकर, उपायुक्त कपिल जगताप, पारितोष कंकाळ, सहाय्यक आयुक्त उज्ज्वला शिंदे, संजय सरनाईक, स्वाती दुधाणे, मुख्य लेखा परीक्षक कलावती मिसाळ, जल अभियंता रमेश मस्कर, आरोग्य अधिकारी डॉक्टर प्रकाश पावरा यांच्यासह अधिकारी उपस्थित होते।